नमस्कार. आजचा टॉपिक आहे आपला योग आणि आरोग्य. मी सर्वप्रथम माय इस्लामपूरचे ॲडमिन त्यांचं ॲक्चुअली ज्यांना स्वतःचं नाव सांगायला आवडत नाही जास्त, त्यांचं मनापासून आभार मानतो, की माय इस्लामपूर प्लॅटफॉर्मवर दुसऱ्यांदा त्यांनी मला ही संधी दिली, की मी काहीतरी माझं मत मांडावं. कदाचित दोन्ही वेळा पण हेतू चांगला होता आणि ॲक्चुअली जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला एक खरं आरोग्याविषयीचं ज्ञान पोहोचवायचा एक मानस होता. तो त्यांनी ओळखून कदाचित हे दुसऱ्या अपॉर्च्युनिटी आपण आज इथे पार पाडत आहोत. तर आजचा टॉपिक आहे आपला योग आणि आरोग्य. जसं मी मेसेजमध्ये लिहिलं होतं, की खरंच आजाराला औषध हा एकमेव पर्याय आहे का? किंवा आजार होऊच नये म्हणून नक्की करायचं तर काय करायचं? तर ह्या दोन्हीचं उत्तर योग हेच आहे. गेल्या 10 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अगदी मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, की कित्येक आजार हे योगाच्या, प्राणायामाच्या मदतीनं बरे करता येतात. तर जवळ-जवळ सगळेच आजार हे योग आणि प्राणायाम यांच्या मदतीनं मला इथे योग जेव्हा शब्द मी वापरतो, त्याच्यावर येतो मी. पण योग आणि प्राणायाम याच्या मदतीने कित्येक आजार हे आपल्याला नक्कीच दूर ठेवता येतात. तर मुळात योग हा शब्द आपण ज्यावेळी ऐकतो, बोलतो, काही त्याचा अपभ्रंशी योगा असं करतात. योगचा योगा व्हायला आपणच कारणीभूत आहोत. कारण की आपल्या देशाचं शुद्ध शास्त्र असून देखील आपली लोकं साधारणतः 2000 पासून जेव्हा रामदेव बाबा टीव्हीवर येऊन श्वास घ्या, सोडा असं सांगायला लागले, तेव्हापासून कुठेतरी करायला लागले. बट त्याच्या आधीही किंवा अगदी योगाचा डिटेल अभ्यास आपल्यापेक्षा पाश्चात्य देशातील लोकांनी खरोखर जास्त करून ठेवला. ते त्याचा समावेश त्यांच्या डेली रुटीनमध्ये करतात आणि त्याचे मिळणारे फायदे ते शरीराला देतात. आपण हे आपलं शास्त्र असून कदाचित हे आपलं आहे म्हणूनच हे एवढं दुर्लक्षित केलं. पण बघतोय मी सध्या परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. प्रत्येक जण त्याबद्दल चांगला अवेअर आहे आणि प्रत्येक जणाला करायची इच्छा आहे. सो मला नक्कीच खात्री आहे की जे लेक्चर बघणार आहेत ते योगप्रेमी असतीलच. तर सुरुवात करतो मी योग शब्दापासून. जसं मी सांगितलं होतं की आपल्याला काही प्रात्यक्षिक पण इथं शिकायचे आहेत म्हणजे थोडा प्रॅक्टिकल योगा पण इथं करणं अपेक्षित आहे. तर योग शब्द जेव्हा आपण ऐकतो किंवा बोलतो तर सगळ्यात डोक्यात पहिला येतं ते म्हणजे आसन. दॅट इज अ योगासन. योग शब्द म्हटला की मी काय करतो, योग करतो म्हणजे मी आसन करतो. कोणी ॲडिशनल प्राणायाम करतं. म्हणजे आसन आणि प्राणायाम ह्याच 2 गोष्टीला योग असं जनमानसात समजलं जातं किंवा रुटीनली आपण त्याला बोलतो. पण योग हा शब्द तेवढा सोप्पा आणि तेवढा सहज नाहीये. योग शब्द हा त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे आणि ज्याची व्याख्या खरोखर खूपच सुंदर आहे. जर अगदी इतिहासात शिरून बघायचं म्हटलं तर साधारणतः म्हणजे आदियोगी हा उल्लेख शिवशंकराबद्दल आलाय, जो योगाचा आद्य प्रवर्तक किंवा योगाचा प्रणेता असं म्हटलं जातं. म्हणजेच शंकरानं योग हा पार्वतीला सांगितला सुरुवातीला असं एक आख्यायिका आहे. त्याच्यासोबत पहिल्यांदा ऋग्वेदात त्याचा उल्लेख आढळतो आणि ज्यात असं संदर्भ आहे की मन आणि बुद्धी ह्याचा बॅलन्स किंवा ह्याच्यावर समतोल ऋषी लोक हे योगाच्या साहाय्यानं ठेवायचे. म्हणजे थोडक्यात काय योग म्हणजेच फक्त आसनं आणि प्राणायाम नव्हे, तर योग म्हणजे एक पूर्ण मोठी संकल्पना आहे, ज्याचा अर्थ होतो समत्वम योग उच्चते. आता समत्वम योग उच्चते ही व्याख्या योगाची आली आहे भगवद्गीतेत. समत्व दॅट इज अ बॅलन्स. तुमच्या आयुष्यातला, तुमच्या भावनांचा, तुमच्या शरीराचा सगळ्याचा एक बॅलन्स ठेवणं, एक समतोल राखणं ह्यालाच योग असं म्हटलं जातं. दुसरी योगाची व्याख्या केली जाते ती योगस्तु चित्त वृत्ती निरोधाः. आपण काय करतो आपल्याला स्वतःवर प्रेम करणं म्हणजेच स्वतःला पाहिजे त्या गोष्टी पुरवणं, छान छान खाणं, छान कपडे घालणं, छान फिरायला जाणं, ह्याला आपण हॅपीनेस असं समजतो. पण एक लक्षात घ्या, आपण आपली मुलं वाया जाऊ नयेत म्हणून त्यांचे जेवढे लाड पुरवतो तेवढंच त्यांना रागावतो पण. बरोबर? मग आपल्या मनाबद्दल आपण तसं करतो का? आपण किती वेळा स्वतःला एक शिस्त लावायचा प्रयत्न करतो मनाला? नाही, बहुत वेळा नाहीये. मग योगस्तु चित्त वृत्ती निरोधाः म्हणण्याच्या पाठीमागचं कारण की चित्त म्हणजे मन, वृत्ती म्हणजे भावना.
एक सोपा अर्थ सांगतोय. मनात तयार होणाऱ्या चित्तवृत्ती, तशा चित्तवृत्ती अगदी डिटेल आहे टॉपिक. मनात तयार होणाऱ्या चित्तवृत्तीचा निरोध करणं, विरोध करणं याला योग असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, अनावश्यक गोष्टी, अनावश्यक लालसा, लौल्यजाल शब्द वापरलाय, अनावश्यक गोष्टींचा हव्यास याच्यापासून बाजूला ठेवणं. मग त्यात अति आहार म्हणजे गरज नसताना जेव्हा आपल्याला कळतं की बस झालं आता खायचं, तरी पण आपण खात राहतो, ते लौल्य झालं, ती लालसा झाली. त्याच्यापासून स्वतःला बाजूला ठेवणं, एवढ्या सूक्ष्म लेवल पर्यंतचा अर्थ योग ह्या व्याख्येत होतो. एक लक्षात घ्या, परत मी सांगतो, योग हा समत्वम उच्यते. समत्व दॅट इज अ बॅलन्स. बॅलन्स कशाचा? तुमच्या शरीराचा, तुमच्या मनाचा. मनाचा, शरीराचा बॅलन्स ठेवणं, एक समतोल राखणं यालाच आपण योगा असं म्हणतो. त्याच्या पुढे गेलं, जरा डिस्क्रिप्शन सांगायचं म्हटलं तर योग आपण जसं म्हटलं की आसन आणि प्राणायाम ह्याच पुरतं जसं लिमिटेड राहतो, मर्यादित राहतो, तर मुळात एवढा शॉर्ट डेफिनेशन ती नाहीये. त्यात अष्टांग योग आहे. पातंजल ऋषींनी ज्यांनी योग सूत्रे ग्रंथ लिहिला आणि आता सध्या जो योग जास्त प्रचलित आहे जगात, तो तो म्हणजे पातंजल योगसूत्रात सांगितलेला योगसूत्रे ग्रंथातला सगळा योग. तर त्यांनी अष्टांग योग हे एक संकल्पना सांगितली. अष्टांग योग. आता अष्टांग योग मध्ये काय येतं, तर ऍक्च्युली योगाची 8 अंग आहेत, ज्यातली 2 अंग फक्त आपल्याला माहिती आहेत. मी थोडस सविस्तर याबद्दल सांगतो, कारण की त्याची माहिती आपल्याला असावी. आणि आसन करण्यापूर्वी यम आणि नियम नावाचे 2 अंग येतात, 2 स्टेप येतात. ते करून तिसऱ्या स्टेपला आसनाकडे आपण जावं अशी माझी अपेक्षा आहे. तर पहिला जो येतो तो यम. यम, त्याच्यानंतर येतो नियम. जी 8 अंग आहेत योगाची स्टेप बाय स्टेप येणारी, त्यात पहिला आहे यम, दुसरा आहे नियम. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ह्या पद्धतीने योगाची 8 अंग आहेत. त्यापैकी आज फक्त आपण यम आणि नियम ह्याच्याबद्दल बोलूया. पहिला यम म्हणजेच काय, तर यम हे अंग 5 तत्वांनी तयार होतं. थोडक्यात यम जेव्हा आपण डेफिनेशन किंवा व्याख्या समजतो, ती 5 तत्वांनी तयार होते. ती कुठली? तर अहिंसा. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. थोडक्यात ज्याला योगा करायचा आहे, योग करायचा आहे, त्यांनी ह्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे. ऍटलिस्ट कमीत कमी मिनिमम लेवलला, म्हणजे थोड्या बहुत प्रमाणात तरी पाळायचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्या गोष्टी कोणत्या? तर पहिला मी जसं सांगितलं, अहिंसा. अहिंसा शारीरिक किंवा मानसिक, म्हणजेच एखाद्याला टोचून बोलणं, एखाद्याला शारीरिक इजा करणं, हे टाळलं पाहिजे. हा यम मधला पहिला पार्ट झाला. जो योगी आहे, ज्याला योग करायचा आहे, त्यानं हे काही नियम पाळलेच पाहिजेत. दुसरं आहे सत्य. सत्यवादिनः असं म्हटलंय की शक्यतो सत्य, खोटं बोलून, सॉरी, खरं बोलून जास्तीत जास्त गोष्टी सरळ ठेवायचं काम हे योगी पुरुषानं केलं पाहिजे, योगी माणसानं केलं पाहिजे. त्याच्यानंतर येतं अस्तेय. त्याच्यानंतर अपरिग्रह, म्हणजेच वस्तूचा साठवून न करणं, अनावश्यक गोष्टी साठवून न ठेवणं. ब्रह्मचर्य. आणि अस्तेय म्हणजे चोरी न करणं. या एक 5 बेसिक गोष्टी आहेत जे योगी माणसांनी योगासन करण्याच्या पूर्वी, दॅट इज आसन करण्याच्या आधी करायच्या गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हणाल ह्याचा महत्व काय? एक लक्षात घ्या, तुमचा व्यायाम आणि योग जर ह्यात मला फरक करायला सांगितला, तर तुम्ही एक्सरसाइज करतो कोण, दॅट इज म्हणजे जिम मध्ये जातात कोणी लोक, कोणी रोज सकाळी वॉकिंगला जातात, अगदी नित्य नियमानं कित्येक वर्ष जातात. बरोबर, चांगली गोष्ट आहे, वॉकिंग एक चांगली एक्सरसाइज आहे. पण दोन्हीत एक लक्षात घ्या, यात फक्त शरीराचा जास्तीत जास्त विचार केला जातो. आजार फक्त शरीराला होतात का? नाही. मी माझ्या 10 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये खरोखर सांगू शकतो की आजार फक्त शारीरिक नसतो. प्रत्येक शारीरिक आजाराला कुठंतरी मानसिक कडा असते, आणि प्रत्येक मानसिक आजार हा एक दुबळ्या शरीरात होऊ शकतो. तर सांगायचा अर्थ काय, शारीरिक आणि मानसिक दोन्ही तत्वांवर आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर काम केलं पाहिजे. म्हणजेच आयुर्वेदाच्या व्याख्येत पण
फक्त शारीरिक भावाचा उल्लेख केलेला नाही. तर ज्याचं मन, आत्मा, इंद्रिय पण स्वस्थ आहे, असा पुरुष आपण स्वस्थ, दॅट इज अ निरोगी असं म्हणतो. नाहीतर शरीरानं व्यवस्थित आहे सध्या, बट मनात विचार जास्त येत आहेत, तर त्या विचारांवर नियंत्रण राहत नाही. दुसऱ्याशी जास्त तुलना केली जाते, जास्त राग येतो, दुसऱ्याने एखादी गोष्ट घेतली की ती पण स्वतःला पाहिजे असं वाटत राहतं. हे मनाचे आजार झाले. आणि हेच पुढे जाऊन शारीरिक आजार, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, अशी निर्माण करायला मदत करतात. मग सांगायचा मुद्दा असा की तुमचा रेग्युलर करत असलेला, तुम्ही नियमित करत असलेला व्यायाम हा एक शारीरिक व्यायाम झाला. पण योगामध्ये शरीरासोबत मनाचा देखील तेवढाच साकल्यानं विचार केलेला बघायला मिळतो. त्यामुळं योग हा मी बेटर सांगेन त्याच्या या व्यायाम किंवा बाकीच्या गोष्टींपेक्षा. योग हा कधीही श्रेष्ठ आहे. नसेल तर बाकीचे एक्सरसाइज करून प्राणायाम, मेडिटेशन सारख्या गोष्टी योगातल्या नक्कीच करायला हरकत नाही. तर मी जर यम संपवलं, त्याच्यानंतर येतात नियम. नियम म्हणजेच जे योगी आहे, जो योगी पुरुष आहे, ज्याला करायचं आहे स्वतःचं शरीर आणि मन चांगलं, त्यानं नियम पाळायचे असतात. मग नियम म्हणजे काय? तर पहिला आहे शौच. शौच म्हणजे शरीराची आणि मनाची स्वच्छता. जसं रोज अंघोळ करून आपण शरीराची स्वच्छता पाळतो, तसंच वेळोवेळी मनातला विचारांचा कचरा बाजूला करता आला पाहिजे. म्हणजेच काय? अनावश्यक असलेल्या ज्या गोष्टी आपण विचार करत बसतो, त्या सरळ 2 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड करायच्या, की अशा गोष्टी ज्या माझ्या हातात आहेत आणि ज्यात मी बदल करू शकतो, आणि अशा गोष्टी ज्या माझ्या हातात नाहीयेत, ज्या मला स्वीकारल्या पाहिजेत. ज्यात बदल करायचा आहे, त्यात थोडा बोल्डनेस दाखवून, थोडासा ऍक्टिव्हपणा दाखवून त्या गोष्टी आपण बदलायच्या आहेत. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीये, तर त्या सरळ ऍक्सेप्ट करून सोडून द्यायच्या. हा मनातला कचरा वेळोवेळी काढला तर घाण कुठं मनात साठत नाही आणि मानसिक काही विकार, आजार आणि त्यानं काही शारीरिक तक्रारी उद्भवत नाहीत. त्यामुळे शौच म्हणजेच फक्त शारीरिक स्वच्छता नव्हे, तर मनात येणारे सगळे चुकीचे विचार बाजूला काढून टाकता आले पाहिजेत, किंवा टाकणं म्हणजे शौच होय. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट येतो ते तपस. तपसचा अर्थ होतो तपश्चर्या. तपश्चर्या म्हणजेच काय? म्हणजे ह्याला तुम्हाला अगदी ऋषी म्हणून बनून कुठेतरी जंगलात जाऊन बसणं अपेक्षित नाहीये. तर रोज थोड्या बहुत प्रमाणात ईश्वराचं प्रणिधान करणं, त्याला आठवणं, तर ईश्वर प्रणिधान करणं या शब्दात येतच. पण तपस म्हणजे प्रॅक्टिस या अर्थाने घेऊ शकता तुम्ही. नित्य नियमित एखाद्या गोष्टींची सवय लावून घेणं, दॅट इज अ तपस. त्याच्यानंतर येतं शौच, तपस, संतोष. संतोष याचा अर्थ समाधान. समाधान म्हणजे अल्पसंतुष्टपणा नव्हे, एक गोष्ट लक्षात घ्या. समाधान म्हणजे थोडक्यात जे काही मिळालंय पहिल्यांदाच ऑलरेडी आपल्याला, जे आपल्या जवळ आहे, त्या गोष्टींबद्दल समाधानपूर्वक राहणं आणि त्याच्याबद्दल आभार प्रदर्शित करणं. म्हणजेच माझं शरीर हे आता सध्या उत्तम अवस्थेत आहे, त्याच्याबद्दल शरीराचे आणि देवाचे आभार मानणं, हा एक भाग तुमचा समाविष्ट होऊ शकतो. दुसरा आहे तो स्वाध्याय. स्वाध्याय याचा अर्थ काय होतो? तर स्वतःचं अध्ययन. स्वतःच्या विचारांचं, स्वतःच्या मनाचं, स्वतःच्या शरीराचा अभ्यास करणं आणि त्याच्या अनुषंगानुसार स्वतःला घडवणं, याचा अर्थ होतो स्वाध्याय. त्याच्यासोबत काही जे योगाचे नियम आहेत, ते पुढे येतात, पंचक्लेश, चित्तवृत्ती वगैरे, त्याचा देखील अभ्यास करणं, हे स्वाध्याय याच्यामध्ये मोडून जातं. त्याच्यानंतर येतं ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजेच ज्या ईश्वरांना आपल्याला निर्माण केलं, तुम्ही देव मानत असला नसला तरीही, त्या सुपर नॅचरल पॉवरचं, त्या देवाचं मनन करणं, चिंतन करणं, त्याची प्रार्थना करणं, हे येतं ईश्वर प्रणिधानमध्ये. मग ह्यात कोणतेही असो, म्हणजे बऱ्याच पेशंटला मी, जे थोडेसे मेंटली डिस्टर्ब आहेत, त्यांना एकतरी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी, जास्त करून संध्याकाळच्या वेळी, रामरक्षा स्तोत्र किंवा मारुती स्तोत्र म्हणायला सांगतो, आणि ते पण मोठ्या आवाजात. आणि खरंच त्याचे एक पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. त्याचं ईश्वर प्रणिधान. आतापर्यंत आपण बघितली योगाची व्याख्या, अष्टांगमधलं नियम. त्याच्यानंतर आसन जे तुम्ही करताय, तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत, जे ऐकतात ते नसतील तर आसनाचा पाठ पण आपण नंतर घेणार आहोत.
त्याच्यानंतरची माहिती सांगायची म्हणजे थोडीशी, तर योग करताना काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात. काही गोष्टी पाळणं ग्रंथाला पण अपेक्षित आहे, म्हणजे पुस्तकात पण दिल्यात, आणि काही गोष्टी प्रॅक्टिकली पण खरोखर महत्वाच्या आहेत. त्या काय आहेत? पहिली गोष्ट अति आहार. योग करणाऱ्या मनुष्यानं किंवा जो योग करतोय त्यानं अति आहार टाळला पाहिजे. का टाळला पाहिजे? कारण की अति प्रमाणातील आहार शरीरात आळस उत्पन्न करतो, आणि उत्पन्न झालेला आळस हा तुम्हाला योग साधनेत बाधा आणू शकतो. थोडक्यात काय, आळसाला आज नको उद्या करू, आळसाला काम करायचं होतं राहून गेलं. तर हा आळस जर झटकायचा असेल तर आहाराची मात्रा ही लिमिटेड ठेवणं, प्रमाणात ठेवणं एकदम महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अत्याहार हा बऱ्यापैकी सगळ्या आजारांचं आणि सगळ्या अकार्यक्षमतेचं कारण होऊ शकतं. हा, कधीतरी ठीक आहे की समारंभ होता किंवा काहीतरी हे होतं, पण नियमित प्रमाण अधिक आहार खाणं ज्याची शरीराला गरज नाहीये, खरंच योगासाठी म्हणा किंवा शरीरासाठी म्हणा एक अडचण निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर येतं अतिप्रयास. अतिप्रयास या शब्दाचा अर्थ आपण कोणत्याही गोष्टीच्या अतिरिक्त मागे लागणं या पद्धतीने होऊ शकतो. म्हणजेच संस्कृतमध्ये एक म्हण आहे म्हणा, श्लोक आहे म्हणा, अति सर्वत्र वर्जेत. म्हणजेच बऱ्याच पेशंटचं बघतो मी, चांगल्या गोष्टीत पण अतिरेक करायची एकदम वाईट सवय असते. म्हणजे डाएट हा ठीक आहे, डाएट किंवा खाणं तुमचं कितपत फॉलो करावं, कितपत त्याला नियम चिटकवावेत, याला पण एक नियम बनवून घेतला पाहिजे लोकांनी. म्हणजे काही लोक असे असतात जे कधी वेळेचं बंधन अजिबात पाळत नाहीत. काय खातोय, काय पितोय, कुठं खातोय त्याचा काही एक संबंध ठेवत नाहीत. ते लोक एक आजारी पडू शकतात. आणि काही लोक अशी असतात की त्या खाण्यावरच एवढं जास्त कॉन्सन्ट्रेशन करतात की मी किती वाजता काय खाऊ, मग किती वाजल्यानंतर काय खाऊ, आज रविवार आहे मी काय खाऊ. एवढं पण नको. अतिप्रयास हा कोणत्याही बाबतीतला, कोणत्याही गोष्टींबद्दल जास्त मागे लागणं हे पण योग साधनेत अडचण करू शकतं आणि तुम्हाला आजारी पाडायला मदत करू शकतं. मग दरवेळी डॉक्टरच रिस्पॉन्सिबल असतो तुमच्या मोठ्या प्रिस्क्रिप्शनला असं काही नाहीये. म्हणजे कालच मी एका पेशंटची इस्लामपुरातल्याच आपल्या एक प्रिस्क्रिप्शन बघितलं, एमडी मेडिसिन डॉक्टरने इस्लामपुरातलं दिलेलं, तब्बल 12 ड्रग्ज दिले होते, 12 औषधं. आणि त्या 12 औषधामुळे त्या पेशंटला मळमळ चालू झाली होती. मग आता ही जी 12 औषधं देत आहेत तर डॉक्टरची चुकी नाहीये. आपण ते 12 औषधं खायला लागू नये म्हणून किती इन्व्हेस्टमेंट करतो शरीरामध्ये. मी पैशाची म्हणत नाही, मी वेळेची म्हणतोय. पैशाची तर आपण कोण शारीरिक इन्व्हेस्टमेंट करतच नाही, उलट त्याला अवॉइडच करतो. पण शारीरिक इन्व्हेस्टमेंट आपण किती करतो? तर किती आपण रोज सकाळी उठून नियमित व्यायाम करतो, नियमित योगासन करतो, किती स्वतःला वेळ देऊन एक अर्धा तास बाबा मेडिटेशन करतोय, माझे विचार मी परत तपासून बघतोय. आजार झाला तर पटकन त्याच्यावर लगेच सल्ला चांगल्या डॉक्टरकडून किती जण घेतोय. ह्या पण गोष्टी आहेत की मोठा आजार निर्माण व्हायच्या आधी तो काय अचानक उद्भवत नाही. त्याच्या पाठीमागं कुठंतरी हळू एक संप्राप्ती किंवा एक साठा होत चाललेला असतो. तो साठा, ती संप्राप्ती ऍक्च्युली ओळखता आली पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे अति प्रयास, अति आहार हे योगातलं प्रतिबंधक विघ्न म्हणजे योग करताना त्रासदायक गोष्टी ठरू शकतात. त्याच्यासोबत अति जल्प, अति प्रमाणात बोलणं, कंटिन्युअस बोलणारी काही माणसं असतात. मी योगाविषयी बोलतोय तेच सांगतो आयुर्वेदाविषयी. अति प्रमाणात बोलण्यानं शरीरातील वात दोष वाढतो. स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे फोकस राहायची क्षमता ही कुठेतरी कमी येऊन जाते. हुशार माणसं बघा, शांत असतात, ऑब्झर्व करतात, कमी प्रमाणात बोलतात. नाहीतर अति प्रमाणात अनावश्यक बोलणं हे खरोखर योग साधकांसाठी घातक ठरू शकतं. शिवाय शरीरात अतिरिक्त वात वाढवायला मदत करू शकतं. त्याच्यानंतर येतं ते जनसंघ म्हणा, चंचलता आणि लौल्य. जनसंघ मी बाजूला ठेवतो. चंचलता, मनाचं चांचल्य योग साधनेला बाधा नक्कीच आणतं. ते शरीराला पण हानिकारक आहेच. कशा प्रकारे? जर योग साधना करायची असेल तर तुम्हाला मनाचा निग्रह सर्वात चांगला असणं अपेक्षित आहे. म्हणजेच आसन करताना साधारणतः त्या आसनात कमीत कमी 1 मिनिट राहता आलं पाहिजे, प्रॅक्टिस करून हळूहळू. आणि त्याच्यासाठी शरीराच्या सोबत मनाची देखील
तेवढी हालचाल नको झाली पाहिजे. मी आज एक गोष्ट चालू केली, उद्या परत ती बंद केली, परवा नवीन चालू केली, परत बंद केली. एक सातत्य कुठंतरी नसल्यामुळं योग साधनेत बाधा येतेच आणि शिवाय शरीर पण व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे चंचलता कमी होऊन तुमच्या वागण्यात, बोलण्यात, कर्मात तिन्हीत सातत्य हे आवश्यकच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रात्री जागरण करणं. योगी साधना करणारा असो किंवा ज्याला हेल्दी राहायचं आहे त्यांनी इवन जे काही मेटाबॉलिक आजार आहेत, उदाहरणार्थ डायबिटीज असेल, बीपी असेल, यामध्ये चांगली झोप घेणं पण एकदम महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आणि ती चांगली झोप ही नक्कीच तुम्हाला आरोग्य प्राप्त करून देते. शिवाय चांगली झोप घेणं हे योगी माणसाचं कर्तव्य आहे. आता काहीतरी तुमची शिफ्ट ड्युटी आहे, खरोखर काहीतरी एक जेन्युइन कारण आहे. त्यावेळी त्या झोपेचं काय करायचं, कसं करायचं ते तुम्ही तुमच्या एक जवळच्या वैद्याला विचारू शकता. एक शेड्यूल तुमचं तयार करून घेऊ शकता. पण जर काही गरज नसताना तुम्ही मोबाईलवर रात्रभर 12, 1, 2 वाजेपर्यंत जागत असाल, तर त्याला खरोखर काही अर्थ नाही. कारण की ते तुमच्या शरीराला, मनाला खरोखर एक चांगली गोष्ट नाही आहे. हा सगळा पाठ झाला योगाच्या विषयीचा. त्यात बोलण्यासारखं खूप काही आहे. मी बोलण्याचा योगाचा विषयीचा पाठ हा आता थांबवतोय. पुढे येतं ते षटक्रिया. षटक्रिया म्हणजेच काय? आयुर्वेदात जसं पंचकर्म हे शरीराचं शोधन म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन म्हणा, सर्व्हिसिंग म्हणा करायला सांगितलं आहे. तसंच योग ग्रंथात षटक्रिया म्हणजेच एक 6 प्रकारची कर्म सांगितल्यात जे शरीराचं शोधन करतात. शरीरातून अनावश्यक विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतात किंवा साचू देत नाहीत. त्या काय आहेत? पहिला आहे धौती. धौती म्हणजेच काय? तर थोडक्यात शरीराची शुद्धी करणं ऊर्ध्व किंवा अधोमार्गाने. शंख प्रक्षालन शब्द ज्याला योग माहित आहे त्याला माहित असेल. कुंजल शब्द ज्याला योग माहित आहे त्याला माहित असेल. म्हणजेच काय? कुंजलमध्ये काय करतात तर साधारणतः मीठ घातलेलं पाणी भरपूर प्रमाणात पिऊन त्यानं उलट्या काढून शुद्धी केली जाते. बर, आता ही गोष्ट पहिली तर योग साधन करणाऱ्या दॅट इज योगा टीचरच्या अंडर किंवा एका डॉक्टरच्या अंडर करायची आहे. काही लोक रोज सकाळी ज्या उलट्या काढतात त्यानं तुमचा टूथ एनॅमल खराब होतं, त्यानं तुमचा घसा खराब होऊ शकतो आणि तुमची जी अन्न नलिका आहे त्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट 3 महिन्यातून एकदा, 4 महिन्यातून एकदा या पद्धतीने करायची आहे. ही रोज रोज एकदा करायची गोष्ट नाहीये. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, धौती दॅट इज अ कुंजल रोज ज्यांना मीठ तास पाणी पिऊन उलटी काढायची सवय आहे, आठवड्यातून 1-2 वेळा करतात तर नका करू, त्यांना त्रास होऊ शकतो. जर करायचं असेलच तर कोणाच्या जाणकाराच्या सल्ल्यानं करा. त्याच्यानंतर शंख प्रक्षालन तसंच आहे. पाणी पिऊन तुम्ही काही ठराविक आसनं करता आणि त्या आसनांनी पूर्ण पोट साफ होऊन जातं. म्हणजेच थोडे लूज मोशन होऊन दॅट इज अ पातळ संडासला होऊन पोट साफ होऊन जातं. हा एक धौतीच्याच अंडरमध्ये त्या धौतीच्याच ह्याच्यात आपण समावेश करू शकतो. मग त्यात जलधौती म्हणजेच ते पाणी पिऊन झालं. त्याच्यानंतर वस्त्रधौती कापडात टाकून त्यांना करणं झालं. वस्त्रधौती वगैरे सारखे प्रकार थोडेसे अवघड आहेत आणि ते इंडिव्हिज्युअली म्हणजे स्वतः कधीही करू नका. कोणाच्या जाणकाराच्या सल्ल्यानं किंवा त्याच्या ऑब्झर्वेशन खालीच होऊन द्या. त्याच्यानंतर आहे बस्ती. बस्ती दॅट इज एनिमा. संडासच्या जागेतून जल किंवा वायू ओढून घेणं आणि त्यानं पक्वाशय म्हणजे शरीराच्या आतड्यातला मोठं आतडं शरीराचं हे साफ करणं हे बस्ती याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर येतं नेती. नेती आता कोरोनामुळे सगळ्यात जास्त फेमस झाली होती. जलनेती नाकातून पाणी एका बाजूला सोडून दुसऱ्या बाजूने सोडून देणं. ऊर्ध्व जत्रुगत म्हणजेच तुमच्या खांद्याच्या वरचे सगळे आजार कमी करायला किंवा श्वसन विकार कमी करायला मदत करणारा एक चांगला उपाय आहे. त्याच्यानंतर येतं नवली. नवली बघितलं असेल रामदेव बाबा जे पोट हलवतात ती नवली. त्याच्यानंतर येतं त्राटक. त्राटक हे मनोविकारात खरोखर एक श्रेष्ठ सांगेन मी. मानसिक आजारात त्राटक त्यातल्या त्यात ज्या लोकांचं, ज्या पालकांच्या मुलाचं मन चंचल आहे त्यांनी त्राटकाचा नक्कीच अवलंब करावा.
त्राटक कसं करायचं, काय करायचं? तर सिंपल आहे. साधारणतः एक 4 फूट अंतरावर डोळ्याच्या समांतर अशी एक मेणबत्ती एक अंधाऱ्या रूम मध्ये लावून ठेवायची. थोडक्यात संध्याकाळच्या वेळी अंधार करायचा रूम मध्ये. एक ग्लास घ्या किंवा काहीतरी एक छोटा टेबल घ्या. त्याच्यावर ती मेणबत्ती ठेवायची. टेबल नाही, छोटासा स्टूल. त्याच्यावर मेणबत्ती ठेवायची. त्याच्या साधारणतः 4 फूट ते 6 फूट अंतरावर, 4 ते 6 सांगतोय मी, अंतरावर शक्य असेल तर पद्मासन, नसेल तर सुखासन म्हणजे साधी मांडी घालून बसायचं आणि त्या ज्योतीकडे मेणबत्तीच्या एकटक बघत राहायचं. मनात काही विचार करायचा नाहीये. जास्तीत जास्त श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा आणि बघताना एकटक त्या मेणबत्तीकडे बघत राहायचं. ठीक आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत अगदी डोळ्यात पाणी यायला चालू होत नाहीये तोपर्यंत एकटक त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे बघत राहायचं. त्यानं ज्या पालकांची मुलं खरोखर चंचल आहेत त्यांना फरक पडेल. आधी पालकांनी करायला सुरू करा चांगल्या गोष्टी. तुमचं बघून मुलं नक्कीच फॉलो करतील. त्याच्यानंतर येतं ते कपालभाती. आता कपालभाती फेमस सगळ्यांना माहीतच आहे. जिथं श्वास सोडतो आपण जोरात, कपालभाती, जिथं तुमचं कपाळ हे प्रकाशित होतं असं म्हटलं जातं. तर कपालभाती एक ब्रिदिंग एक्सरसाइज एकदम चांगला आहे. फुफ्फुसात साचलेली अतिरिक्त टॉक्झिन्स असतील, विषारी द्रव्य असतील, ती बाहेर टाकायला मदत करायला, लंग कपॅसिटी म्हणजे फुफ्फुसाची ताकद वाढायला मदत करणारा एक चांगला उपाय आहे. त्यातल्या त्यात ज्यांना कोरोना होऊन गेलाय त्यांनी प्राणायामाचा नक्की स्वीकार करा. कारण की जर काही डॅमेज तुमच्या लंग्स मध्ये म्हणजेच फुफ्फुसात झाला असेल तर तो भरून निघायला नक्कीच कपालभाती किंवा प्राणायाम मदत करतं. व्याख्यानाचा भाग मी आता थांबवतोय. त्याच्यानंतर मी थोडासा पार्ट सांगतोय तो आजार आणि योगाच्या रिलेटेडचा. म्हणजेच मला जे काही अनुभव आले, मी जे काही प्रॅक्टिस मध्ये बघितलं त्या गोष्टी. त्याच्या आधी योगा करतानाचे नियम सर्वसामान्य सांगतो. पहिला नियम आहे तो संधिवाताचा जर त्रास होत असेल दॅट इज मणक्याचा किंवा गुडघ्याचा, त्यात जर गुडघ्याचा मणक्याची झीज अगदी जास्त प्रमाणात झाली असेल तर माझा पहिला सल्ला राहील की वैद्यकीय सल्ल्यानेच चालू करा. टीव्ही समोर बसून कुणाचं तरी ऐकून कोणतरी छोटा मोठा योगाचं शिकल्याला सांगणारा असेल तर त्याचं नका ऐकू. त्यानं तुमचे सांधे खराब होऊ शकतात, त्रास वाढू शकतोय. वैद्यकीय सल्ल्यानंच नक्की तुम्ही योग करू शकताय. कितपत सांधा ताणायचा, कितपत ताणायचा नाही याचं नॉलेज ज्याला असेल त्याला विचारून नक्कीच तुम्ही करू शकता. दुसरा, एकाच वेळी जास्त आसनांचं प्रॅक्टिस करू नका. आसन तुम्ही डिवाइड करून घ्या. आपल्या वेबसाईटवर डेली करायच्या आसनांच्या स्लाइड्स आहेत. त्या बघून तुम्ही त्या फॉलो करू शकताय. आसन डिवाइड करून घ्या आणि एका वेळी जास्तीत जास्त 5, सॉरी कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 10 एवढीच आसन मर्यादित ठेवा. हा, आता जर तुम्ही जास्त खरोखर प्रॅक्टिस करणारे असाल, त्यात तुम्ही अचिव्हमेंट केली असेल तर ठीक आहे. पण सामान्य लोकांना मी एक सल्ला देताना देईन की 5 ते 10 आसनं एका वेळी करायला पुरेशी झाली. त्याच्यानंतर जर संधिवाताचा एक कमी किंवा एक लो लेवलचा त्रास असेल, कमी प्रमाणाचा त्रास असेल, तर कंपल्सरी योग करण्याच्या आधी सर्व सांध्यांना, त्यातल्या त्यात जे सांधे दुखतायत, समजा माझा खांदा दुखतोय आणि मला योगासन करायचंय किंवा मान दुखते आणि मला आसन करायचंय, तर आसन करण्यापूर्वी कंपल्सरी तिथं महानारायण तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल, कोणतंही तेल हे नको, खोबरेल तेल नको, शीतगुण असतं, थंड असतं. मोहरीचं चालेल, तिळाचं चालेल किंवा महानारायण, क्षीरबाला, बालागुडूचादी, सहचरादी मार्केटमध्ये बरेच अवेलेबल आहेत. ते तेल वाटीत एका घेऊन ते गरम करून ते गरम तेल मसाज करणं अपेक्षित आहे. त्या गरम तेलानं मसाज करणं अपेक्षित आहे, जेणेकरून सांध्यांचा नंतर व्यायाम करताना ते तेल थोडंफार प्रमाणात त्यात मुरेल आणि सांधेदुखी तुमची कमी यायला त्यानं मदत होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या जागेत योग करणार आहात ती जागा स्वच्छ हवी आहे. ज्या जागेत योग करणार आहात ती जागा तुमची स्वच्छ हवी आहे. कुठेतरी घाणीत सतरंजी किंवा योगाच्या मॅट टाकून नका करू. जर कचरा पडला असेल तर पहिल्यांदा तो साफ करा. कारण की मी जसं सांगितलं, हा फक्त शारीरिक
भाग नाहीये. हा एक मानसिक व्यायाम पण आहे आणि मनाला स्वच्छता आवश्यक आहे, जेणेकरून मन जास्त प्रसन्न राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा येतो तो चौथा योग आसन करताना आणि सोडताना हळूवार करायची. बऱ्याच वेळा बघितलं मी बरेच लोक आसन करत असताना म्हणा अगदी एकदम घाईत आसन करायला चालू करतात आणि सोडताना पण एकदम घाईत सोडतात. म्हणजेच काय, ते उभारतील असं समजा आपण ताडासन करतोय किंवा असं साधा नमस्कार आसन करतोय, सोडताना एकदम हात असा सोडून देतील. असा नका करू. ज्यावेळी शिस्तीत तुम्ही नमस्कार आसन करताय त्यावेळी सोडताना पण हळुवार पद्धतीनं सोडा. आसनात जाताना आणि आसन सोडताना एक लय एक नजाकत तुमची मेंटेन झाली पाहिजे. नाही तर एखादा सांधा एखादा स्नायू दुखावू शकतो. आसन करताना आणि सोडताना हा हळूवारच सोडा. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्ण लक्ष आसन करताना आसनांकडे जा. नाहीतरी मॅट टाकलीये, तिकडे स्वयंपाकघरात काहीतरी शिजतंय, त्याचा वास येतोय, निम्म लक्ष त्या मॅटवर, निम्म त्या स्वयंपाकघरात, असं नको. म्हणजे साधारणतः BMS ला होतो मी त्यावेळी इस्लामपूर हायस्कूलवर जायचो आणि त्यावेळी तिथं आसन करत बसलेला एक व्यक्ती असायचा. प्राणायाम करायचे असे आणि करताना कोण येईल जाईल त्याला हात पण करायचे. असं काही नको. म्हणजे जी गोष्ट करताय तिथं फोकस राहणं महत्वाचं आहे. तुमचं मन, शरीर ऍटलिस्ट 1 तास स्वतःवर केंद्रित करा. स्वतःचे लाड करायचे म्हणजे स्वतःला पाहिजे ते मगाशी सांगितलं, पाहिजे ते खायचं, चांगले चांगले कपडे घ्यायची, चांगल्या गाड्या फिरवायच्या, चांगल्या ठिकाणी फिरायला जायचं नाहीये. स्वतःचे कौतुक करणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं, स्वतःला ओळखणं, हे पण तेवढंच महत्वाचं आहे, जे काही तुमच्यासोबत चिरकालीन टिकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता थोडासा सांगतो माझा अनुभव योगाचा आणि आजारासंबंधीचा. साधारणतः 2019 मध्ये योग मी सगळा डाटा मेंटेन ठेवलाय. मधुमेहाचे 8 पेशंट माझ्याकडे होते. त्यात सगळ्या पेशंटला म्हणजे योगाचे सांगतो मी. त्यात सगळ्या पेशंटला 8 पेशंटला मी काही पेशंटला फक्त योगा, काही पेशंटला योग आणि आयुर्वेदिक पंचकर्म किंवा ट्रीटमेंट या पार्टमध्ये अभ्यास केला होता. आणि ट्रेमेंडसली खरं सांगतो मधुमेहासारख्या आजारात योगासनांनी एकदम एकदम चांगले रिझल्ट बघायला मिळतात. म्हणजे माझ्या ज्या पेशंटची साखर अगदी 300-350 राहायची, त्यांनी योगासनाचा समावेश त्यांच्या डेली लाईफस्टाईल मध्ये केल्यानंतर तीच साखर अगदी 140-160 पर्यंत नॉर्मल आली होती. जेवणानंतरच्या साखरेचं सांगतो. म्हणजे फक्त आसन, प्राणायाम आणि सगळ्यात महत्वाचं रिलॅक्सेशन ऍड करून जर एवढा चांगला रिझल्ट येत असेल तर आपण का योगा टाळतोय मला कळत नाही. आणि ते फुकट आहे, ते तुम्हाला कुठं विकत पण घ्यायचं नाही. साधारणतः 1 तास डेली. दुसरा पेशंट सेम, अगदी 400 शुगर होती, पेशंट इन्शुलिनवर होता, इन्शुलिन घेऊन सुद्धा त्याची शुगर कंट्रोलमध्ये राहत नव्हती. हा पेशंट योगासन आणि आयुर्वेदिक औषधं दोन्हीवर मी शिफ्ट केला होता. त्या पेशंटला 3-4 महिन्यानंतर इन्सुलिन आम्ही हळूहळू हळू कमी करत आणलं. त्याला सुरुवातीला हा फक्त 10 मिनिटं पण व्यायाम करता यायचा नाही, आसनं करता यायची नाही. अगदी सुरुवातीला जे आम्ही सूक्ष्म हालचाली घेतो त्या करतानाच तो दमून जायचा. बट 3-4 महिने सातत्य ठेवून तो 1 तासाचा योगाचा सेशन पूर्णपणे कंप्लीट करू लागला आणि त्याची शुगर खरोखर अगदी चांगल्या लेवलमध्ये आली. ह्याच्या बिहाइंडचं लॉजिक जेव्हा म्हणजे ह्याच्या बिहाइंडचं कारण काय असेल हे म्हणजे शोधायचा प्रयत्न करतो, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की फक्त शारीरिक हालचाल इथं होत नाही. इथं मनाला पण प्राणायामा थ्रू, ओमकारा थ्रू किंवा शवासना थ्रू, योग निद्रा ज्याला आपण म्हणू शकतो, जे काही रिलॅक्सेशन दिलं जातं ते पण तेवढंच उपयोगी ठरतं. म्हणजे आता जास्त पार्ट प्रॅक्टिसचा माझा पुण्यात चालतो. कितीतरी डिस्टर्ब माणसं, कितीतरी मेंटली अनस्टेबल, ज्यांना अँझायटी आहे, ज्यांना पॅनिक अटॅक येतात, अशी लोक येतात. त्यांना खरोखर एकदम चांगला उपाय योगाचा पडू शकतो आणि आजार त्यांचे दूर होऊ शकतात. दुसरा चांगला अनुभव आहे माझा योगाचा आणि सांध्यांच्या विकारातला. मी अगदी लिहून देतो. किरकोळ स्वरूपाची पाठदुखी ज्याच्यात जास्त डिस्क प्रोलॅप्स झालेला नाहीये. डिस्क प्रोलॅप्स म्हणजे 2 मणक्याची चकती जास्त प्रमाणात दबलेली नाहीये. फक्त योगासन करून कमी येऊ शकते. फक्त योगासन करून कमी येऊ शकते.
अशी लोक ज्यांची मान दुखते, हातातून मुंग्या येतात, या मानदुखीला, हातदुखीला किंवा मुंग्या येण्याला खरोखर आसन हा एक सर्वोत्तम पर्याय होईल. पण तो करता आला पाहिजे आणि तो नियमित पद्धतीने केला पाहिजे. मानदुखीचे बरेच पेशंट मी 2020 का सोडतोय कारण की कोरोनाच्या काळात सगळंच बंद होतं. 2019 मध्ये कित्येक पेशंटवर मी बघितलं 16 का 18 पेशंटचा डाटा माझ्याकडे आहे. एक्झॅक्ट पेपर काढून बघितले पाहिजेत. की फक्त वॉर्मअप एक्सरसाइज म्हणजे सुरुवातीच्या ज्या बोटांच्या हालचाली आहेत, सांध्यांच्या हालचाली आहेत, त्यानंच मानेला फरक पडलेले भरपूर पेशंट आहेत. तीच गोष्ट कमरेची. त्यातल्या त्यात साधारणतः 20च्या दरम्यानची पोरं, गाड्यांवर फिरणारी वगैरे, मोबाईलवर कंटिन्यूअस असणारी, त्यांच्यात आसनांनी ते पण दिवसातील 1 मिनिट देऊन, 1 मिनिट असं 4 वेळा देऊन कंबरदुखी अगदी कमी आली. जास्त कशाला मागच्या महिन्यात एक इथलाच पेशंट आहे. त्यांचं पण फक्त आसनांनी कंबरदुखी अगदी 95% विदाउट एनी 95% कंबरदुखी पूर्ण बरी झाली. हे कशामुळे शक्य आहे? तर त्या आसनांमुळं. आणि दुखतं म्हणजेच काय होतंय एक लक्षात घ्या. मानदुखी असो किंवा कंबरदुखी असो, दुखणं म्हणजे तुमच्या मसलचा, स्नायूचा स्पाझम आहे. स्पाझम म्हणजे जखडण आहे. तुम्ही प्रॉपर त्याला एक्सरसाइज करून ढिलं करून दिलं तर दुखणं हे आपोआप कमी होईल.